पिटोरी आहे, सो घरातला सगळा पसारा उरकायचा होता आणि ते काम माझ्याजवळ होतं. तर आधी झाडू मारून घेते. हा घर तुम्ही बघू शकता, मी काय रिच नाही आहे, साधी गरीब माणसाचं घर आहे, समजून घ्या. आणि हा माझा पाळणा आहे, ज्याच्यावर मी दिवस रात्र बसलेले असते मला काही कामं नसली की, कारण मला कंटाळा येतो. त्याला कट करायचं होतं पण माझ्या मनात होतं की मी त्याला कट नाही केलं पाहिजे. मग मी काय करणार दिवसभर, कारण आमची TV पण बंद आहे, माझा कम्प्युटर पण बंद पडलाय, त्या फोनचा मी किती जीव काढू असं होतं. पण जाऊ दे, नवरात्र वगैरे झाली ना की मी पुन्हा बांधेन. तुम्ही मला काही बघा, मला कंटाळा येतो एकटीला घरात, कारण मी एकटीच असते घरात, माझ्यासोबत कोणी फ्रेंड्स वगैरे नसतात शक्यतो. मी गाणी लावलेलं आहे, काम करता करता जरा गाणी ऐकते की कडे. मला विदाऊट सॉंग्स मला काहीच काम जमत नाही, लिटरली मी विदाऊट सॉंग्स काहीच करू शकत नाही. मला माझं डोकंच नाही चालत, मी हँग पडून जाते पूर्ण की आता मी काय करू. तर मला टोन ऑफ यासाठी होतं की तो कटच नव्हता होत, माझी मी जी गाठ बांधलेली ती सुटतच नव्हती. कारण मी बऱ्याच टाइम त्याच्यावर मी बसले, मामा बसले, सगळे लोक बसलेत त्याच्यावरती, जे येईल ते बसायचं त्याच्यावरती की हा चला टाइमपास म्हणून. आणि मी केळी आणलेली, थोडीशी फळं वगैरे पिटोरीसाठी म्हटलं दाखवावं जरासं. माझा ना क्लिपच तुटला, मी काय करू, मला काहीच सुचत नव्हतं. माहिती मला, मी झाडू नाही मारलाय, मी काम नाही करते, माझा असंच टाइमपास चाललाय. तेव्हाची बोलली तुम्हाला मी झाडू मारते, त्याच्यानंतर मी एवढा टाइम घालवला, आता मी झाडूच मारणार. देवघरातून झाडू घेते आधी सगळ्यात आधी, कारण का कसं आधी देवघर साफ केला की मग बाहेर निघू शकते ना. आणि एकतर ऊन पडतो, घरात कपडे वाळत टाकले की ऊन पडतो, बाहेर कपडे वाळत टाकले की पाऊस येतो, म्हणून ते घरातच टाकले. म्हणून मारू दे, काय होईल ते होईल, पाऊस येऊ दे नाही तर नाही दे. आमची मिरी होती, हिला कधी घेतली नाही मी व्हिडिओमध्ये, बट आता घेतली. ती मला त्रास देत होती म्हणून तिला जवळ बोलवली की बाबा बाहेर जा, चला बाजू बाजू बाजू, असं मध्ये राहायचं. कळतं का तुम्हाला, मध्ये मध्ये मी झाडू मारते ना, अशी फटकाल ना. व्हिडिओमध्ये ना तुम्ही पुढे बघाल की मी असेच भूतासारखे राहिलेले ना दिवसभर. हे बघा, हे मध्ये मला त्रास देण्यासाठी येणारच. मी झाडू मारते आणि ती घरात नाचते इकडे तिकडे इकडे तिकडे. तिला सांगते तर नाही ऐकत, आम्हाला मस्ती करायची आहे, आम्हाला जवळ घेतलं पाहिजे. तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तर बघा बघा बघा, मी काम करते, मी झाडू मारते. मी काय करू, माझं एकदम ठेवत नाही पटकन. हे तुम्हाला दाखवायचं होतं मला, म्हणून परत बाहेर घेऊन गेली तर पाणी कमी करण्यासाठी. तुम्हाला दाखवता दाखवता माझ्याकडून पाणी सांगणं काय बोलणार आता. माझं एक काम होता होता, मी एकीकडे दुसरीकडे बोलतच काम करत बसते. मी जे मला काम करायचं ते कधी करतच नाही. आय गेस मी झाडू मारून झाला असेल माझा, म्हणून मी हे सगळं करते. या घरी जेवायला केळीच्या पानावरती. मला माझा पांडा भेटलाय बऱ्याच टायमानंतर. झालं माझं लाडू खाते म्हणजे माझं झाडू मारून झालंय. मला नव्हतं लक्षात नाही, मी जाम टायमानंतर एडिटिंग करते ना त्याच्यामुळे. उपवास होता पण आमच्याकडे उपवासाला आम्ही ते लाडू खातो, त्याला काय बोलतात मला पण लक्षात नाही. जाऊ दे, सांगेन कमेंटमध्ये कधीतरी काय बोलतात. आमच्याकडे वारा बघा किती सुटलाय पिटोरीच्या दिवशी सकाळी. का जाम वारा सुटलेला, असा वारा म्हणजे कंटिन्यू वारा, ते झाडू मारून काही फायदाच नाही असं झालेलं ना त्याचा. हे सगळं मी मेरीला बोलत होते, कारण का तिने पाय नाही उठवावं लाडू बसल्यानंतर म्हणून. काय बोलणार, मला मस्ती केल्याशिवाय काय सुचतच नाही घरी बसल्यानंतर. लाडू वगैरे बसून झाल्यानंतर मी बसायला आली आहे. मला एवढं कंटाळा की मी काय बोलू. सगळं झालेलं, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. बाय. हा आमचा वेडा होता अजून, कागद जेवढा आहे तेवढा दाखवला की बाबा हा एवढा आहे. आणि मला करायचे होते मोदक, पिटोरीचा सगळा नैवेद्य. सो पाणी ठेवला उकळत. आणि मला काय माहिती मला का आवडते साय, पण मला आवडते. हे करवा चौथ केलंय, तुमच्या पाया पडते. अहो पीठ उकडून घेतो आम्ही, आणि डायरेक्ट पीठ मळत नाही. काही लोक डायरेक्ट पीठ मळतात, आम्ही उकडतो तांदळाचं पीठ. सो थोडा वेळ ना त्याला झाकण लावून ठेवलं ना, तिथं चांगलासा मऊ मळलेला येतो, म्हणजे चांगलं होतं. आता तुम्ही विचार करत असाल एवढा पीठ का उकडलाय, तर मी पुढे व्हिडिओमध्ये हळूहळू दाखवते की तेवढा पीठ का उकडलाय. मी हे पीठ मळून झालं माझं, आणि हसत खेळत सगळ्यांशी बोलत बोलत कामं करते. माझ्या तोंडाला थारच नाही, काय करणार, मस्ती माझी चालूच असते. बघा पीठ पण मस्त मळला गेलेला, मला
आवडला म्हणून मी पूर्ण सगळं करेपर्यंत थांबलेली. हे मी करते लवे जे पिटोरीला लागतात. हे पिटोरीच्या बाजूला ठेवतात. 16 असे गोल करून असे 2 बनवायचे. एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला ठेवायचा पिटोरीला. व्हिडिओमध्ये तुम्हाला लास्टला दिसेल की ते कुठे ठेवतात, कसं करतात ते. पण हे उकडतात. हे तळत वगैरे नाही, बायकांना वाटेल हे तळतात असं काही नाही आहे. आणि तुम्ही जर नीट बघाल तर इथे चिंचा गेलेत. चिंचा, आंबे, दिवे सगळं करावं लागतं पिटोरीला. पिठाचंच असतं बट त्यांना आकार वगैरे असतो. मी चिंचा करते, मी असं करतात. ओके, हे दिसत असतील आंबे, चिंचा, लवे, दिवे हे सगळं मी ते ताटात हे पेण्यावर ठेवतात. ओके, म्हणजे वाफवतात. पाण्यावरती चाळण ठेवायची, चाळणी ते सगळं ठेवायचं आणि मग झाकण देऊन ठेवायचं. मध्ये शिजल्यानंतर बाहेर काढायचे. हे मी करते ना, हे पातोर आहेत. या जाड ठेवतात कारण त्यांना काठीला लावायचं असतं. जर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दिसेल की तिथे काठीला लावून छोटे छोटे हे केलेले असतात. हे नैवेद्याचे प्रकार आहेत. हे साखरेचे मोदक नाही आहेत, काही आहेत चवीचे मोदक, म्हणजे खोबरा वगैरे गोळ खोबरा बनवतो ना आपण चव, त्याचे मोदक आहेत. घरात बडबड वगैरे चालू झालेली कारण का पाहुणे आलेले बट ते थोडा रेस्ट करत होते बसलेले. हळूहळू नंतर ना बराच टाईम झाला बसून माझी कंबर पूर्ण गेलेली, वाट पूर्ण. मग मी टेकून बसली आमच्या सोफ्याला. बघा मोदक किती गोड दिसतात. मला अशी गोड मोदक आवडतात नाही तुला, पण काय करणार, तुम्ही आलंच नाही खायला, काय होणार. एवढे मी बोललो पाय पडायला या पण कोण आलं नाही. इट्स ओके, बेटर लक नेक्स्ट टाइम. नक्की माझ्या हातचे मोदक खायला जर आलात तर. मोदक 21हून जास्त झालेले, पीठ पण खूप होतं, चव पण खूप होती, तर ते खूपच झालेले. आणि आता एवढ्या लोकांना खायचं बोलल्यानंतर जास्त मोदक लागणारच ऑब्व्हियसली. इकडे आमच्या घरात शूटिंग चालू होती, फोटोशूट चालू होता आणि इकडे पिटोरीचं पूजन सुद्धा एकीकडे चालू होतं. मी इकडे कॅमेरा फिरवून दाखवते की माझ्या मावशीच्या मुली आहेत. पिटोरी बघा आधी, या मावशीच्या मुली आहेत भूमिका आणि प्रगती, आणि ही मोठी ताई, आणि हे मोदक. ही पिटोरीचा फोटो बघा, फोटो टाकला, व्हिडिओ नाही काढता आली मला. आरती वगैरे सगळं झाल्यानंतर सगळे जेवायला बसलेलो, कारण जेवण इज इम्पॉर्टंट. महाप्रसाद हा आमचा मामा आहे, छोटा मामा, एकदम गुणी आणि यंग मामा. काय बोलणार, मी काही थांबलेली मोदकांजवळ कारण मला मोदक खायचे होते. तरी पण मी जरा पुरतील नाही पुरतील काय होते म्हणून मला ते खाता पण नाही. लास्टला जेवायला आम्ही बसलो तेव्हा मोदक पुरले, हे आम्ही लास्टला बसलेलो सगळे. आणि आमचं चालू होतं की कॅमेराचा अँगल बरोबर नाही आहे, काय करणार. शेवटी मामाला सांगितलं की मामा वरून असं व्हिडिओ घेऊन म्हणून. पण आम्ही मामाला शूटिंग काय बोलणार. केटी, वहिनी, प्रगती आणि मोठी ताई. भूमिका तर माझ्या बाजूलाच होते आणि सगळे पाहुण्यानंतर गेले आणि मी दिवसभर भूतासारखी या अवतारात होती. Do like, share, subscribe. Thank you. Bye bye.